खान कशी दिसतीया अप्सरा ही मनामध्ये रूप. जय शिवराम मित्र, स्वागत आहे आपलं एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती. तर मित्र, तुम्ही आजचा इथे व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवतो आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ॲपची गरज पडणार आहे. तर मित्र, तुम्हाला अलाइट मोशन ॲप जो आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथं मिळून जाईल मित्रांनो. आणि त्यासोबत मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काही मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे मित्रांनो. तर वेबसाईटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. आणि त्याचसोबत मी जे ते इथं टेलिग्राम चॅनलवरती तर डेलीचे ते व्हिडिओचं मटेरियल जे असेल ते तिथं मी तिथं अपलोड करत असतो मित्रांनो. तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा जॉईन करण्याची डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती इथं नवीन असाल तर आपल्या चॅनलला इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ जे ते इथं डेली येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, अजूनही जिथे आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या. तिथं सुद्धा जिथे आपले व्हिडिओज आणि काही अपडेट जे ते येत असतात मित्रांनो. चला तर मित्रांनो, आपण जिथे आपल्याचे ते व्हिडिओला सुरुवात करू थोडासा वेळ न घालवता. ओके, तर मित्र, आपल्या सर्वात इथं काय यायचं, पिक्सार्टमध्ये यायचं. पिक्सार्टमध्ये गेल्यानंतर आपलं मेक कॉलेज यामध्ये येऊन जायचं आहे. त्यानंतर जिथे आपल्या इथं बघा काय करायचं, मी तुम्हाला जिथे भरपूर काही इमेजेस दिले, तर यातून तुम्हाला काय घ्यायचं बघा मित्रांनो. एकसाथ तुम्हाला जिथे जेवढं काही इथं फोटोज दिसत आहे ते सर्व फोटो एकसाथ तुम्ही इथे घ्या. त्यानंतर नेक्स्टवरती इथं जायचं आहे. तर नेक्स्टवरती इथं गेल्यानंतर आता आपल्या इथे जिथे बघा काय करायचं आहे, तर इथं सर्वात आधी आपल्या इथं रेशोमध्ये येऊन जायचं. रेशोमध्ये आल्यानंतर आपल्या इथं स्टोरीचा जो ऑप्शन येतो इथं सिलेक्ट करा. त्यानंतर लेआउटमध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं जो कोणता इथं लेआउट आवडेल तो तुम्ही इथं लेआउट इथे जिथे यूज करू शकता मित्रांनो. तर मी आता एक्झाम्पलसाठी आता इथं कोणताही इथं जिथे लेआउट जिथे इथं सिलेक्ट करत आहे. तर ते कुठल्या तरी एक लवकर जिथे मी इथं लेआउट जो येतो इथे घेतो. तर अशा प्रकारचं लेआउट जिथे मी इथे घेतो आणि त्यानंतर राईटवरती क्लिक करा. राईटवरती क्लिक केल्यानंतर डाउनलोडच्या ऑप्शनवरती क्लिक करा. म्हणजे आपला जो हा लेआउट असेल तो आपल्या इथं सेव्ह होऊन जाईल मित्रांनो. तर अशा प्रकारे इथं सेव्ह करून घ्या. सेव्ह वगैरे इथं झाल्यानंतर आपल्याला जिथे इथं काय करायचं आहे, फोटो रूम ॲपमध्ये येऊन जायचं. फोटो रूम ॲपमध्ये आल्यानंतर आता इथं तुम्हाला काय करायचं आहे, जेवढं काय मी तुम्हाला इथे इमेजेस दिले असतील ते सर्व इमेजेसचे तुम्हाला बॅकग्राऊंड जे असतील ते रिमूव्ह करून घ्यायचे. तर अशा प्रकारे वरती पाहू शकता. तर आता इथं तुम्हाला फॉर एक्झाम्पलसाठी एक इथं इमेज दाखवतो. तर तो एक इमेज घ्यायचे आणि त्यानंतर बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्या इमेजचा जो बॅकग्राऊंड होता तो इथं रिमूव्ह झाला आहे. याच्या ते परत काय करायचं आहे, तर आपल्याला स्टुडिओ शूट यामध्ये येऊन जायचं आहे. त्यानंतर आपल्या इथं ट्रान्सपरंट बॅकग्राऊंडवरती आपल्या इथं येऊन जायचं आहे. तिथं आल्यानंतर आपल्या इथं एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करा आणि अशा प्रकारे जो आपला बॅकग्राऊंड रिमूव्हवाला जो इमेज असेल तो आपल्या इथं सेव्ह होऊन जाईल मित्रांनो. तर सेव्ह वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्या जिथं काय करायचं मित्रांनो, बघा अलाइट मोशन ॲपमध्ये जिथे येऊन जायचं आहे. पण तुम्हाला जिथे सर्वात काय करायचं आहे, फोटो रूममध्ये जेवढे काही इमेजेस दिलेत तिथे सर्व इमेजेसचे तुम्ही बॅकग्राऊंड जे असतील ते रिमूव्ह इथं करून घ्या मित्रांनो. त्यानंतर जे ते अलाइट मोशन ॲपमध्ये जे ते तुम्हाला इथं येऊन जायचं आहे. तर इथं आल्यानंतर आपल्या इथं मित्रांनो काय करायचं बघा मित्रांनो, सर्वात आधी आपल्या इथं प्लसमध्ये जायचं. त्यानंतर मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्यानंतर आता बघा मित्रांनो, आपल्या इथे काय करायचं, तुम्हाला एक व्हिडिओ दिला असेल मित्रांनो बघा, तर तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा. ॲड करून घेतल्यानंतर ब्लॅक कलरचा व्हिडिओ आहे. त्यानंतर आपल्या 3 डॉटवरती जाऊन याचा जो काय ॲड असेल तिथं एक्स्ट्रा करून घ्या. त्यानंतर तो ब्लॅकवाला व्हिडिओ जो असेल डिलीट केल्यानंतर राऊंड रेक्टँगल वनच्या खालती जे साऊंड आपला जो इथं लावून टाका. त्यानंतर आपला जो काही इथं आपला रेक्टँगल होता, राऊंड रेक्टँगल वन, तो इथे डिलीट करून टाका. तर डिलीट केल्यानंतर आपल्या एजवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर कलर अँड फिलमध्ये जाऊन पिक्सार्ट दिसत आहे त्यामध्ये जाऊन आता तुम्ही आपण आता पिक्सार्टमध्ये जो लेआउट इथं तयार केला होता तो लेआउट इथे जिथे काय करा तुम्ही मित्रांनो इथं अप्लाय करून टाका. तर अप्लाय वगैरे इथं झाल्यानंतर आपल्या जिथे इथं काय करायचं मित्रांनो बघा, बॅक येऊन जिथे जायचं आहे. तर बॅक आल्यानंतर आपल्या इथं मित्रांनो काय करायचं बघा, सर्वात आधी तुम्हाला आता काय करतो, पुढची जी स्टेप असेल ती सांगतो. तर आपल्या काय करायचं, 11.19 सेकंदाच्या बिटवरती येऊन जायचं. त्यानंतर प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं. त्यानंतर इथे तुम्हाला भरपूर काही इमेजेस दिले, तिथे सर्व इमेजेस तुम्ही इथं काय करा, बिटनुसार तुम्ही इथे जिथे सेट करून घ्या. तर अशा प्रकारे तुम्ही ते बिटनुसार इथे इमेज जी असेल ती अशा प्रकारे इथं सेट करून घ्या. तर इथं सेट वगैरे इथं झाल्यानंतर आपल्या जिथे मित्र बघा काय करायचं आहे, तर आपल्या इथे जिथे बॅक येऊन जायचं. बॅक आल्यानंतर शेकेपेटचा जो एक प्रोजेक्ट दिला असेल तर तो तुम्ही इथं इम्पोर्ट करून घ्या अलाइट मोशनमध्ये. त्यानंतर सुरुवातीचा जो इमेज आहे त्यावरती क्लिक करून ह्याची जी लेअर असेल ती इथं कॉपी करून घ्यायची. तो कॉपी करून घेतल्यानंतर आपण जो कोणता इथं प्रोजेक्ट तयार करत होतो त्याला जिथे आपल्या इथं ओपन करायचं, ओपन इथं केल्यानंतर आपल्याला जिथे काय करायचं, सुरुवातीलाच इथं जिथे ती जी लेअर असेल तिथं पेस्ट करून टाकायची. तर पेस्ट केल्यानंतर परत नंतर आपल्याला परत बीटवरती यायचं आहे, सेकंड बीटवरती परत ती जी लेअर असेल तिथं पेस्ट करून टाका. आणि आता ती लेअर जिथे बीटनुसार तुम्ही इथं ॲडजस्ट करा. तर स्पीडच्या ऑप्शनवरती जाऊन 3 नंबरचा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा. म्हणजे आपली जी लेअर आहे तिथपर्यंत ॲडजस्ट जिथे ॲक्युरेटली होऊन जाईल मित्रांनो. तर ही स्टेप जिथे आपल्याला कुठपर्यंत फॉलो करायची ती मी तुम्हाला इथे सांगतो. तर मित्रांनो, ही जी स्टेप असेल ती मित्रांनो आपल्या जिथे काय करायचं बघा मित्रांनो,
तर डबल बीट जे असतील मित्रांनो, डबल बीट कुठे आहेत ते आधी तुम्ही बघून घ्या. तर आपले आता डबल बीटचे आहेत ते बघा मित्रांनो, कुठे आहे ते आपण आधी शोधून घेऊयात. तर बघा मित्रांनो, 11.19 सेकंदापासून जिथे आपले डबल बीटवाले इमेजेस जे असतील ते स्टार्ट होतात. तर तिथपर्यंत जे तुम्ही तर आपल्या काय अडचण ही जी स्टेप आहे ती फॉलो करायची. म्हणजे ती जी लेअर असेल ती इथं पेस्ट करायची. 11.19 सेकंदापर्यंत तुम्ही इथे जी लेअर असेल ती इथं पेस्ट करून घ्या. तर पेस्ट वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्या इथं बघा काय अडचण आहे, त्या लेअरवरती क्लिक करायचं. त्यानंतर कलर अँड फिलमध्ये जाऊन एचजीवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्ही जे कोणते इमेजेस तुम्ही आता बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घेतले होते फोटो ॲपमधून, तर त्यातून कोणताही इथं इमेज सिलेक्ट करा आणि त्यानंतर इथं प्लसवरती क्लिक करा. तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे तो जो इमेज आहे तो इथं सेट जिथे झालेला आहे मित्रांनो. त्यानंतर परत सेकंड इमेजवरती क्लिक करायचे. परत ही स्टेप जिथे फॉलो करा. कलर अँड फिलमध्ये जाऊन परत एचजीवरती क्लिक करून जो कोणता बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेला इमेज असेल तो तुम्ही इथं अशा प्रकारे इथे घेऊन टाका. तर मित्रांनो, अशा प्रकारे 11.20 सेकंदापर्यंत जेवढे काही अशा प्रकारचे इमेजेस आहेत ते अशा प्रकारे तुम्ही इमेज जे असतील ती इथं तुम्ही करून घ्या मित्रांनो. सेट वगैरे इथं करून घ्या. आणि त्यानंतर आता आपले जेवढे काही इमेजेस उरले आहेत त्या सर्व इमेजेसला आपल्याला काही शेक इफेक्ट आणि द्यायचे आहेत मित्रांनो. आता तर ते आपण देऊयात आता. ओके, तर मित्र आता आपल्या इथे शेक इफेक्ट द्यायचा आहे. तर तो देण्यासाठी आपल्याला इथे बॅक येऊन जायचं आहे. त्यानंतर परत त्याची शेकच्या म्हणजे त्या फाईलमध्ये इथं येऊन जायचं त्या प्रोजेक्टमध्ये. त्यानंतर परत सेकंड इमेजवरती येऊन ह्याचा जो काही इफेक्ट असेल तो आपल्या इथं कॉपी करून घ्यायचा आहे. तर तो कॉपी वगैरे झाल्यानंतर आता जो कोणता आपण इथं जो प्रोजेक्ट तयार करतो त्यामध्ये जायचं आहे. त्यानंतर आता आपल्या जिथे बघा काय डबल बीटवाले जे इमेज असतील त्यावरती आपल्या इथं येऊन जायचं. त्यानंतर त्या इमेजला जे हा वाला इफेक्ट जो असेल तो इथं अप्लाय करून टाका. तर आपल्याला हा जो इफेक्ट असेल तो फक्त आणि फक्त जे ते डबल बीटवाले इमेजेसलाच द्यायचा, बाकी कोणत्याही नाही. परत आपला डबल बीटवाला इमेज जो असेल तो शोधायचा आणि परत हा जो इफेक्ट असेल तो इथं अप्लाय करायचा आहे. तर तुम्ही मित्रांनो अशा प्रकारे जेवढे काय डबल बीटवाले इमेजेस असतील त्या सर्व डबल बीटवाले इमेजेसला तुम्ही हा इफेक्ट जो तो अप्लाय करून टाका. आणि त्यानंतर जेवढे काही इथे इमेजेस उरतील त्यांना जिथे आपल्या वेगळा इफेक्ट जो तो द्यायचा आहे. तर दोन्हीसाठी आपल्याला परत बॅक येऊन जायचं. परत आपल्याला शेक इफेक्टचा जो प्रोजेक्ट असेल त्याला ओपन करून थर्डवाला जो इमेज असेल त्यावरती येऊन ह्याचा जो काही इफेक्ट असेल तो इथं कॉपी करून घ्या. कॉपी केल्यानंतर बॅक येऊन जायचं. बॅक आल्यानंतर जो कोणताही प्रोजेक्ट आपण तयार करतो त्याला ओपन करायचा आणि जेवढं काही इथं आता आपली इमेजेस राहिली असतील त्या सर्व इमेजेसला तुम्ही हवाला जो इफेक्ट असेल तो इथं अप्लाय अशा प्रकारे इथं करून टाका. अप्लाय करायची स्टेप तर तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही इथं अप्लाय करून टाका. तर अप्लाय वगैरे इथं सर्व झाल्यानंतर आपल्या परत जे ते स्टार्टिंगला येऊन जायचे, परत प्लसमध्ये जाऊन मीडियममध्ये जायचे. त्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा इफेक्ट दिला असेल तो इथं अप्लाय करून टाकायचा. अप्लाय केल्यानंतर आपल्याला व्हिडिओचा जो काही एंड पॉईंट असेल त्या एंड पॉईंटला जिथे आपल्या मित्र काय करायचं मित्रांनो येऊन जायचे. तर एंड पॉईंटला इथं आल्यानंतर आपल्या जिथे मित्र काय करायचं बघा मित्रांनो. तर मित्रांनो जर का बघा एंड पॉईंटला जिथे आपला हा जो इफेक्ट असेल तो इथं कमी पडत आहे. 25 सेकंदालाच इथं जिथे आपला जो तो संपत आहे मित्रांनो व्हिडिओ. तर मी बघा मित्रांनो इथं संपत आहे. 25 सेकंदावरती आपला हा जो इफेक्ट आहे तो इथं संपतो. तर आपल्या इथं परत जिथे त्या इफेक्टची जी लेअर आहे ती आपली इथं कॉपी करायची. कॉपी केल्यानंतर आपल्याला जिथे परत इथं पेस्ट करून टाकायची. पेस्ट केल्यानंतर आपल्या जिथे परत नंतर 30 सेकंदावरती येऊन जायचे आणि 30 सेकंदावरती आल्यानंतर आपल्या ह्याचा एक्स्ट्रा पार्ट इथं डिलीट करून टाका. डिलीट वगैरे इथं केल्यानंतर त्या इफेक्टवरती क्लिक करून बिल्डिंग अँड ऑफिसेटमध्ये जाऊन लाईटिंगवरती जाऊन इथं स्क्रीन करा. परत नंतर ह्याच्या आधीचा जो इफेक्ट होता परत त्याला सुद्धा जे बिल्डिंग अँड लाईटिंगमध्ये जाऊन लाईटिंगवरती जाऊन इथं स्क्रीन करा. आणि हा मित्रांनो ह्याचा जो साऊंड जो असेल तो इथं अशा प्रकारे तुम्ही इथं म्यूट करून घ्या त्या इफेक्टचा. तर मित्र अशा प्रकारे जो आपला आजचा जो व्हिडिओ होता तो इथं रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आपल्या इथं एक्सपोर्ट करायचा आपला व्हिडिओ. तर तो करण्यासाठी आपल्या याच्यात काय बघा मित्रांनो, वरती तुम्हाला सेटिंगच्या बाजूला जो ॲरो दिसत आहे त्या ॲरोवरती क्लिक करा आणि व्हिडिओवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करा. म्हणजे जो आपला असेल तो व्हिडिओ येतो इथे एक्सपोर्ट होण्यासाठी जिथे सुरुवात होऊन जाईल मित्र. तर मित्र आपले जे आजच्या त्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक आणि नक्की करा मित्र. तर अजूनही जे आपल्या इथे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण की आपल्या यूट्यूब चॅनल अशा प्रकारचे ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्र भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.